नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण बऱ्याच प्रकारचे गुलाबजाम खाल्ले, रव्याचे गुलाबजाम, मैद्याचे गुलाबजाम, खव्याचे गुलाबजाम। पण आज आपण शाळेबाहेर जे गुलाबजाम भेटत होते ते गुलाबजाम आपण बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि 2 चमचे मी उडीद डाळ घेतलेली आहे। आता हे आपण भिजवून 2 तास हे धुवून आपण 2 तास भिजत घालणार आहे। बघू शकता इथे आपली डाळ आणि तांदूळ 2 तास भिजलेले आहे। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ। हे आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून फिरून घेणार आहे। याच्यात पाणी घालायचं नाही, लागलं तर अगदी थोडंसं पाणी घालायचं। बघू शकता आपलं हे डाळ आणि तांदूळ बारीक झालेले आहेत। यामध्ये मी एवढाच चमचा भरून पाणी घातलेलं आहे, खूप पाणी नाही घालायचं। आता हे आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ। या पिठामध्ये आता आपण 2 ते 3 चिमूट खायचा कलर, लाल कलर टाकणार आहे। छान असं फिरवून घेणार आहे। पूर्ण कलर आपला मिक्स झाला पाहिजे। यामध्ये कलर मिक्स केलेला आहे, बघू शकता पूर्ण कलर मिक्स करून झालेला आहे। आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवू आणि पाक करायला सुरुवात करू। प्रथम आपण गॅस चालू करून त्यावर कढई ठेवू। पाकासाठी मी इथे 1 वाटी साखर, ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले तीच वाटी मी साखरेला पण वापरलेली आहे। आता 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी। पाक आपल्याला खूप 1 तारी 2 तारी नाही करायचा, जसं आपण गुलाबजामला पाक करतो चिकट पाक तसंच करायचा आहे। इथे आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण कढई खाली उतरून ठेवू। इथे मी दुसरी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊ। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण जे मिश्रण बनवलेलं होतं त्या मिश्रणामध्ये मी अर्धा चमचा सोडा घालून घेणार आहे। सोडा हा पूर्ण मिक्स करून घेणार आहे। आता आपण एकदम पाची बोटांनी सुटेल असे छोटे छोटे गुलाबजाम करून घेणार आहे। ज्यावेळेस शाळेत जायचो त्यावेळेस 10 पैसे, 20 पैसे, 4 आणे असे असायचे आणि मधली सुट्टी झाली की पटकन कधी आजीबाईच्या पाटीतली गुलाबजाम घेणार अशी
आवड निर्माण व्हायची आणि पळत जायचो आणि ती गुलाबजाम घ्यायचो. तो आनंद फार वेगळा होता. आता काही कोरोनामुळे काहीच राहिलेलं नाही, शाळा पण बंद आहेत. बघा, आली की नाही शाळेतली आठवण. किती सुंदर दिसतायत गुलाबजाम. आपल्या वेळेस 10 पैसे 20 पैसे होते, पण आता मुलांना 10 पैसे आणि 20 पैसे सुद्धा समजत नाही आणि त्यांना ते बघायला पण नाही. आता 1 रुपयापासूनच सुरुवात होते. बघा, आपलं गुलाबजाम हे तळून झाले. आता आपण ते पाकात घालणार आहे. इथे मी हे पाकात घातलेले आहे. आता दुसरा घाणा होईपर्यंत पहिले हे गुलाबजाम आपण पाकात असेच मुरवायला ठेवणार आहे. अशा प्रकारे आता आपण सर्व गुलाबजाम तळून घेऊ, पाकातून काढून घेऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आता हे आपण काढून घेऊ. आता आपण यामध्ये दुसरा घाणा सोडणार आहे. यावर असा थोडा थोडा पाक घालून घेणार आहे. बघू शकता, आपले गुलाबजाम तयार झालेले आहे. मी तुम्हाला दाखवते यामधून किती रस पाक गळतो ते. हे बघा, किती रसरशीत झालेले आहे आपले गुलाबजाम. आता हे गुलाबजाम आपण 2 ते 3 तासासाठी ठेवणार आहे. नंतर खायला सुरुवात करायची, म्हणजे ते चांगले मुरल्या जातात आणि छान पण लागतात. माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.